तेव्हा तुम्ही असं करता मोहात पडता. तर मग कदाचित तुम्ही तेव्हा सरकार 19 मध्ये आणलं असतं आणि तेव्हा माननीय मोदी साहेबांना विनंती केली असते की अमित भाईंना विनंती केली असते कि मोदी जी हम आपके इतने पुराने साथी है, हमारे मन में भी इच्छा है कि एक बार सीएम बनने की. तर मी तुम्हाला विश्वासाने सांगतो नितीश कुमार जसे जागे तसेही झाले असते. असं म्हणायचं तुम्हाला? आणि तर गुजरातला शिव्या देणं म्हणजे पराक्रम. नाचता येईना अंगण वाकडं या म्हणीचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल तर आजची उद्धव ठाकरे यांची सामनातील मुलाखत आपण वाचली पाहिजे, ऐकली पाहिजे. लोकसभा निवडणुकीत त्यांना घवघवीत यश मिळालं. त्यावेळी ते निवडणूक आयोगावर शंका घेत नाहीत, मतपत्रिकेची मागणी करत नाहीत, ईव्हीएम बद्दल बोलत नाहीत. पण विधानसभेला अपयश आलं की मग मात्र त्यांना वाटतं की बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजेत, मतपत्रिकेवर निवडणुका झाल्या पाहिजेत. हा विरोधाभास कशासाठी? काही वाक्य नक्की आवडण्यासारखी आहेत. त्यातलं आणि एक वाक्य म्हणजे मी उद्धव ठाकरे शून्य आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे सगळं काही आहे. अशी काही वाक्य मुलाखतीत आपल्याला दिसतात. संपूर्ण महाराष्ट्र आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना देवाभाऊ म्हणून ओळखायला लागला. एवढी मिरची लागली उद्धव ठाकरेंना. काय कारण? जो माणूस गोरगरिबाच्या अडीअडचणीला धावून जातो लोक त्याला देव माणूस म्हणतात. ते उद्धव ठाकरेंसारखे वर्षाचे दरवाजे बंद करून कडी कुलपात राहणारे नेते नाही आहेत. तुम्ही मुख्यमंत्री होता, किती लोकांना भेटला? तो स्वतःच्या मंत्र्यांना भेटलात? पत्रकारांना सुद्धा न भेटणारा, फक्त घरातली 4 माणसं, एवढंच तुमचं विश्व.